नमस्कार. मैत्री म्हणजे नेमकं काय? कोणाला म्हणावा आपला खरा मित्र? ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याला? की समाजात मोठं नाव आहे त्याला? की मैत्रीचं मोजमाप या सगळ्याच्या पलीकडे आहे? चला, आज एका सुंदर बोधकथेतून मैत्रीचं खरं मूल्य काय असतं हे समजून घेऊया. तर बघा, आपण ही गोष्ट कशी उलगडणार आहोत. आधी पाहूया एका व्यापाऱ्याची अडचण, जी कदाचित आपल्यापैकी अनेकांना ओळखीची वाटेल. मग आपण एका प्राचीन कथेत जाऊ, जिथे एका अनपेक्षित संकटात मैत्रीची खरी परीक्षा होते. आणि शेवटी यातून मिळणारा महत्त्वाचा धडा काय आहे तेही पाहू. चला तर मग सुरुवात करूया. ही गोष्ट आहे एका मोठ्या यशस्वी व्यापाऱ्याची. पण त्याची जी समस्या आहे ना, ती ऐकून आपल्यापैकी अनेकांना वाटेल की अरे, हे तर आपल्यासोबतही घडतं. एक साधा प्रश्न आहे, मित्राला कसं पारखायचं? त्याच्या पैशांवरून, समाजातल्या त्याच्या स्थानावरून, की अजून कशावरून? हाच प्रश्न अनाथपिंडक नावाच्या एका व्यापाऱ्यासमोर उभा होता, आणि त्याच्या उत्तरावरच त्याची मैत्री टिकणार होती. झालं असं होतं की त्याचे मित्र आणि नातेवाईक त्याच्यावर दबाव टाकत होते. ते म्हणत होते, अरे तो तुझा मित्र आहे ना, तो तुझ्या लायकीचा नाहीये ना, त्याच्याकडे तुझ्या इतका पैसा आहे ना प्रतिष्ठा, अशी मैत्री तोडून टाक. आणि इथूनच आपल्या कथेची खरी सुरुवात होते. आता हा व्यापारी गेला थेट बुद्धांकडे आपली अडचण घेऊन. पण बुद्धांनी त्याला काही सरळसोट उत्तर दिलं नाही. उलट त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली, त्यांच्याच एका जुन्या जन्माची गोष्ट, ज्यात या व्यापाऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर लपलेलं होतं. आता ही गोष्ट आहे दोन मित्रांची, पण काय मैत्री म्हणजे अशक्यच वाटावी अशी. एका बाजूला एक मोठी शक्तिशाली वृक्षदेवता आणि दुसरीकडे गवताच्या एका झुडपात राहणारा एक अगदी साधा छोटासा आत्मा, कुसात्मा. आणि तो कुसात्मा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर स्वतः बोधिसत्व होते. म्हणजे बघा, एक महान आणि दुसरा अगदीच सामान्य. सगळं कसं शांतपणे सुरू होतं, आणि अचानक त्या वृक्षदेवतेच्या घरावर म्हणजे त्या झाडावर एक असं संकट कोसळतं जे टाळणं जवळजवळ अशक्य होतं. गोष्ट अशी झाली की राजाच्या महालातला एक खांब तो झाला कमकुवत. आता नवीन खांब हवा. मग काय, सुतारांनी शोधायला सुरुवात केली आणि त्यांची नजर पडली त्या सुंदर कल्पवृक्षावर. झालं, राजाने थेट आदेशच दिला, जा आणि ते झाड तोडून आणा. आता हे ऐकल्यावर त्या वृक्षदेवतेची काय अवस्था झाली असेल, ती तर पार कोसळूनच गेली. तिचे दुसरे मित्र होते, तेही काही कमी शक्तिशाली नव्हते. पण राजाचा हुकूम तो राजाचा हुकूम. त्याच्यापुढे कोणाचं काहीच चाललं नाही. सगळेच हतबल झाले होते. पण म्हणतात ना, मदत कधी कुठून येईल सांगता येत नाही. अगदी तसंच झालं. मदत आली अशा ठिकाणाहून जिथून कोणी विचारही केला नसेल. आणि यातून एक गोष्ट सिद्ध झाली की शक्तीपेक्षा बुद्धी श्रेष्ठ असते. आणि इथेच तो छोटासा कुस आत्मा पुढे आला. त्याने शक्तीचा वापर नाही केला, त्याने डोकं चालवलं. त्याची योजना एकदम जबरदस्त होती. त्याने ठरवलं की तो सरड्याचं रूप घेणार, मग झाडाच्या मुळांमधून हळूच आत शिरून वरपर्यंत जाणार. फांद्यांमधून बाहेर डोकावताना असं दाखवणार की झाडाला छिद्र पडली आहेत, आणि इकडून तिकडे जोरात फिरणार, जेणेकरून सुतारांना वाटेल की हे झाड तर आतून पूर्णपणे किडलेलं आहे. आणि काय सांगायचं, त्याचा प्लॅन यशस्वी झाला, अगदी तंतोतंत. मुख्य सुताराने झाडावर त्या सरड्याला पाहिलं आणि तो फसला. तो राजाला म्हणाला, महाराज, हे झाड तर आतून सडलेलं आहे, हे खांबासाठी अजिबात कामाचं नाही. आणि त्याने ते झाड तोडायला स्पष्ट नकार दिला. आता आपलं घर वाचलं, झाड वाचलं, हे पाहून वृक्षदेवतेच्या जीवात जीव आला. तिने लगेच आपल्या सगळ्या मित्रांना एकत्र बोलवलं. तिला जो एक मोठा धडा मिळाला होता तो सगळ्यांना सांगण्यासाठी. तिने एक श्लोक म्हटला, खूप महत्वाचा. त्याचा अर्थ असा होता की अरे, मित्र मोठा असो, लहान असो किंवा आपल्या बरोबरीचा असो, काही फरक पडत नाही. जेव्हा संकट येतं ना, तेव्हा प्रत्येकाने मदत करायला हवी, जशी आज ह्या लहानशा कुसमात्म्याने माझी केली. जिथे तिचे मोठे शक्तिशाली मित्र काहीच करू शकले नाहीत, तिथे त्या छोट्याशा मित्राच्या बुद्धीने तिला वाचवलं होतं. तर मग मुद्दा अगदी स्पष्ट आहे, नाही का? खरी मैत्री ही कोणाच्या पदावरून, पैशांवरून नाही ठरत. ती ठरते त्या व्यक्तीच्या चारित्र्यावरून आणि संकटकाळी केलेल्या मदतीवरून. आता ही सगळी गोष्ट सांगितल्यावर बुद्धांनी कथेचं टोक घेतलं आणि ते थेट त्या व्यापाऱ्याच्या समस्येशी जोडलं. त्यांनी त्या कथेचा खरा अर्थ उलगडून दाखवला. आणि मग बुद्धांनी त्या कथेमागचं रहस्य सांगितलं. ते म्हणाले, त्या कथेतली पात्र दुसरी तिसरी कोणी नव्हती. ती वृक्षदेवता म्हणजे माझा शिष्य आनंद होता. आणि तो छोटासा गवतात राहणारा कुसात्मा, तो मी स्वतः होतो. म्हणजेच
खरा मित्र कोण या प्रश्नाचं उत्तर या गोष्टीतून अगदी स्पष्ट मिळतं. खरा मित्र तो ज्याचं मूल्य त्याच्या सामाजिक स्थानाने नाही तर संकटकाळी मदत करण्याची त्याची तयारी आणि त्याची कृती ठरवते. आणि ही गोष्ट आपल्याला एका विचारात पाडते की आपल्या आयुष्यात असे कुस आत्मे कोण आहेत. असे मित्र ज्यांच्याकडे कदाचित फार पैसा नसेल, मोठी पदवी नसेल, पण जेव्हा खरी गरज असते तेव्हा त्यांची बुद्धी, त्यांची साथच आपली सर्वात मोठी ताकद ठरते. अशा मित्रांना ओळखणं खूप महत्त्वाचं आहे.